नंदुरबारमधील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी केंद्र सरकारकडून दिलेल्या निधीला राज्य सरकारकडून मंजुरी प्रलंबित आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय कसा करावा असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यासाठी या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गोंदियातील महावितरणाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। डवा विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे विजेची समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या संस्थेला IMIचा दर्जा मिळालेला आहे। यामुळे संस्थेमध्ये प्रवेशासाठी गर्दी झाली आहे। या संस्थेमध्ये MBAच्या 540 जागांसाठी तब्बल 5 लाख अर्ज प्राप्त झाले। नियमित वर्गात उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे। जे विद्यार्थी नियमित वर्गामध्ये जाणार नाहीत त्यांना 12वीच्या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळणार नाहीये। तर पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या येवल्यातील अंगुल गावात शेतकऱ्यांनी शेतातून रस्ता तयार केलाय। या ठिकाणी शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चा करून सदरचा रस्ता स्वखर्चाने JCBच्या सहाय्याने तयार केलाय। पालघरमधील वाणगावात एक चोर मोबाईल चोरी करून पळत जात असताना विहिरीमध्ये पडला। यावेळी स्थानिकांनी रस्त्याच्या सहाय्याने या चोराला बाहेर काढलं। विहिरीमध्ये पडल्यानं चोरालाही दुखापत झाली। उन्हाळी सुट्टीत मुंबईतून आठवड्याला 25,610 विमानांचं उड्डाण होणार आहे। DGCAनं विमान कंपन्यांना तशी परवानगी दिली आहे। 29 मार्च ते 25 ऑक्टोबर दरम्यान या विमानांचं उड्डाण होणार आहे। गुलाबी रिक्षांसाठी महिलांच्या वयाची अट शिथिल करण्यात आली आहे। महिला बालविकास विभागानं गरजू महिलांसाठी गुलाबी रिक्षा सुरू केली आहे। त्यासाठी 20 ते 40 वर्ष वयोगटातील महिलांना अर्ज करता येत होता। वयाची अट शिथिल केल्यानं आता 50 वर्षांच्या महिलाही योजनेसाठी पात्र आहेत। नाशिकच्या येवल्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकांवर जाहिरातबाजी करण्यात आली आहे। गावचं अंतर आणि दिशादर्शक फलकांवर जाहिराती लावण्यात आल्यात। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो खो स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती होती। यावेळी अजित पवारांनी ही संपूर्ण सामन्यांचा आनंद लुटलाय। या स्पर्धेमध्ये कोल्हापूर संघानं बाजी मारली। पनवेल येथील पळसपे फाट्यावर एका ट्रेलरच्या केबिनला आग लागली। आग लागताच ट्रेलर चालक तात्काळ खाली उतरला। मात्र आग मोठी असल्यानं कंटेनरचं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। सांगलीच्या विट्यामध्ये भाजपकडून आमदार रोहित पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। पडळकरांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आमदार रोहित पवार असल्याचा आरोप करत भाजपने हे आंदोलन केले। आमदार रोहित पवारांना अटक करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली। राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सांगलीतील 29 बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार आहे। या शस्त्रक्रियेसाठी सांगलीमधून 29 बालकं मुंबईकडे रवाना झाली आहेत। आज मुंबईतील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली। जळगावात शौचालयाच्या चेंबरमध्ये पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे। तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या गायीला बाहेर काढण्यात आलं। अग्निशमन दल आणि तसेच आरोग्य कर्मचारी तसेच पोलिसांनी मिळून JCBच्या सहाय्याने गायीचं रेस्क्यू ऑपरेशन केलं। नाशिकच्या निफाडमधील कसबे सुकेने शिवारात अज्ञात चोरट्यानं 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असं सांगून चोरट्यानं दागिन्यांची चोरी केली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या लासल गावातील विंचूरमध्ये एका व्यक्तीची दुचाकी चोरी झाली आहे। या चोरीची घटना CCTV कॅमेरामध्ये चित्रित झाली। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। उल्हासनगरमधील एका सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यानं दुचाकी चोरी केली आहे। या चोरीची घटना CCTV मध्ये चित्रित झालेली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चांदवडमधील वडनेर भैरव परिसरात 5 द्राक्ष उत्पादकांची 2 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
तर आरोपींचा तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। भिवंडीत महापालिकेने मुख्य रस्त्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवलंय। महावीर चौकातील फुटपाथवरील अवैध टपरी पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हटवली आहे। अतिक्रमण विभागाने अवैध बांधकामाबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं। चेंबूरच्या शाळेतील माजी मुख्याध्यापकांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। मध्यान्ह भोजन योजनेसाठी राज्य सरकारने पुरवलेल्या अन्नधान्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। आरोपी खरी माहिती देत नसल्याने चौकशी आवश्यक असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। नाशिकच्या निफाडमध्ये पंचायत समिती समोर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। 7वा वेतन आयोग तसंच सेवा पुस्तकांची पडताळणी अद्याप केली नाहीये, त्यामुळे दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। तसंच आंदोलनाची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू आणि मलेरियाच्या निर्मूलनासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। पाण्याच्या टाक्यांमध्ये डासळी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तसंच सूचनांचे पालन न केल्यास नोटिसा बजावल्या जाणार आहेत। कल्याण शिळ रोडवर मुस्लिम रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे। रिक्षावर पठाण का लिहिलं या कारणावरून रिक्षा चालक चंदन खान याला मारहाण करत रिक्षाची तोडफोड करण्यात आली। इथे का राहतात, पाकिस्तानला जा असं म्हणत त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाण करणाऱ्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करतात। हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। या अपघातात 4घांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 5 कर्मचारी गंभीर जखमी झालेले होते। यामध्ये चालकाचाही पाय भाजला होता। त्याच्यावर उपचार केल्यानंतर आता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नांदेडमध्ये एका सेतू सुविधा केंद्र चालकानं बनावट रेशन कार्ड दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तहसीलदारांची बनावट सही आणि शिक्के वापरून त्यानं रेशन कार्ड दिले। मोफत अन्नधान्य मिळत नसल्यानं एक रेशन कार्ड धारक पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर रेशन कार्डची तपासणी करण्यात आली आणि यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला। गडचिरोलीतील आरोग्य सहाय्यकाकडून 1,30,000ची लाच घेणारा वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। आरोग्य सहाय्यकाकडून थकीत वेतनाची पुरवणी बिले काढण्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली होती। त्यातील 1,30,000 रुपये घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून अटक केली आहे। नाशिकमध्ये लाचखोर गटविकास अधिकाऱ्याला एसीबीनं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। रोजगार हमी योजनेच्या कामासाठी 2,10,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक झाली।